हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण काही टी सी एसचे प्रिवियस इयर क्वेश्चन पाहूया. प्रिवियस इयर क्वेश्चन आलेले आहेत एक्झामला प्रॉब्लेम बेस टेक्निकलचे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. त्यांनी दोन फिटिंग दिले आहेत, त्यांचे डायमेन्शन दिलेले आहेत आणि आपल्याला टोटल कॉस्ट काढायची आहे. तर फर्स्टली इथे ॲन्सर काढलेला आहे. फर्स्टली आपण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करून दोन्ही फुटिंगचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला आणि नंतर शेवटी टोटल कॉस्ट काढलेली आहे. इथे आन्सर पाहू शकता तुम्ही सोल्युशनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. स्क्रॅप व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे ओरिजिनल कॉस्ट इंटू स्क्रॅप पर्सेंटेज स्क्रॅप. मल्टिप्लिकेशन करून इथं आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट टोटल कॉस्ट ऑफ टाईल्स रिक्वायर्ड फ्लोरिंग साईज. टाईल्सची साईज दिली आहे 6 मीटर बाय 5 मीटर आणि त्यांनी कॉस्ट विचारली आहे टाईल्सची आणि त्यांनी कॉस्ट ऑफ फ्लोअर एरिया दिलेला आहे आणि त्यांचं वेस्टेज किती झालं आहे ते दिलेलं आहे. तर इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा. यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आधी टोटल कॉस्टचा फॉर्म्युला यूज करायचा, नंतर टोटल एरियाचा, नंतर फ्लोअर एरियाचा फॉर्म्युला यूज करून फायनली टोटल कॉस्टचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारे. नेक्स्ट क्वेश्चन, इथं पण आपल्याला टोटल कॉस्ट काढायची आहे. तर त्यांनी आपल्याला कॉस्ट ओव्हर प्रायमिंग 50 मीटर दिलेलं आहे आणि त्यांचे वन कोडचा रेट आहे 6500 अशा गिवन डाटा दिलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता आपण कॅल्क्युलेट कसं केलं आहे त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन, इथं आपल्याला टोटल रफ कॉस्ट काढायची आहे. बिल्डिंग दिलेले आहेत. G+2 बिल्डिंग आहे आणि G1 फ्लोर एरिया आहे. तर टोटल किती झालं बघा, त्याची हाईट किती झाली. G+2 आणि ग्राउंड मिळून किती झालं, 3 फ्लोअर झाले. टोटल फ्लोअर किती झाले, 3 झाली. G+2 आणि 1 फ्लोअर मिळून. आणि टोटल हाईट किती झाली, 3 मीटर बाय 3 मीटर, 9 मीटर टोटल हाईट झाली. नंतर टोटल क्युबिकल फॉर्म्युला यूज करून टोटल हाईट इंटू प्लिंथ एरिया काढून अशा प्रकारे आपण इथे या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही सॉईल मेकॅनिक्सचा क्वेश्चन दिला त्यांनी. सँड रिप्लेसमेंट टेस्टवर त्यांनी फॉर्म्युला बेस क्वेश्चन विचारला आहे. तर आपल्याला गिवन डाटामध्ये त्यांनी डेन्सिटी ग्राम, त्यांचं किती ग्राममध्ये आहे ते सगळं त्यांनी गिवन डाटा दिलेला आहे. तर इथं आपण व्हॉल्यूम काढू. व्हॉल्यूम डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. तर या ठिकाणी बघा आपण फॉर्म्युला एक्सटेंड करून डेन्सिटी ऑफ सॉईल काढलेली आहे. यानुसार बेसिक फॉर्म्युला आहे. आणि लास्टचा त्यांनी डायमेन्शन ऑफ जॉन्सन्स टेबल प्लेन टेबल सर्विंगचा क्वेश्चन विचारला आहे बेसिक 45 × 60 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे टी सी एसचे क्वेश्चन पाहून झालेले आहेत प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन. आणि नंतर मी काही दिवसानंतर IUPSचे काही स्पेशल MCQ या ग्रुपवर टाकणार आहे. थँक्यू.